सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद। त्याच्या संपत्तीचं वर्णन झालं, त्याच्या जर कुटुंबाचं वर्णन पाहिलं तर 80,000 बायका, 1 लाख नातो आणि 1.25 लाख पण तू मला वाटतं तात्या ते तर आता लोकसभेच्या इलेक्शनला उभं राहिलं असतं तर घरातूनच निवडून आलं असतं। न फुटणारी मतं होती। माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट येतोय ना? येतोय ना? त्या रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या। त्याची प्रतिज्ञा होती मी स्वर्गाला शिडी लावीन, त्याची प्रतिज्ञा होती मी सोन्याला सुगंध प्राप्त करीन, त्याची प्रतिज्ञा होती मी समुद्राचं खारं पाणी गोड करील। 14 चौकड्याच्या आयुष्यामध्ये त्याला त्यातली एकही प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही। जिथं रावणासारख्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाहीत तर तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला? ऐका, प्रतिज्ञा कशाला म्हणतात? यात जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल। स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद प्रतिज्ञा करतात, याला प्रतिज्ञा म्हणतात। या देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसं वस्त्र मिळाल्याशिवाय मी माझ्या अंगावरती एकही वस्त्र परिधान करणार नाही, राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रतिज्ञा करतात, याला प्रतिज्ञा म्हणतात। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, आजादीची प्रतिज्ञा करतात नेताजी सुभाषचंद्र बोस, याला प्रतिज्ञा म्हणतात। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक प्रतिज्ञा करतात, याला प्रतिज्ञा म्हणतात। मैं अपने झांसी नहीं दूंगी, इंग्रज सरकारला ठणकावून सांगते झाशीची राणी लक्ष्मीबाई। बुंदेलखंड के हर बोलो से हमने तो सुनी कहानी थी, अरे खूब लढी मस्तानी वह तो झाशी वाली राणी थी, याला प्रतिज्ञा म्हणतात। ऐका, राजगडावरती आपल्या रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन तान्हाजी मालुसरे गेले। गेल्याच्या नंतर राजे चिंतेत पाहिले, राजा तुमच्या चिंतेचं कारण काय? आऊ साहेब चिंतेत आहेत, आपणही चिंतेत आहात। राजांनी कोंढाण्याच्या दिशेने नजर फिरवली। तान्ह्या, मला कोंढाण्याची फार चिंता वाटते रे, कोंढाणा किल्ला घ्यावा असं म्हणतोय। अक्षदाने भरलेली वाटी बाजूला सरली माऊली आणि तान्हाजी मालुसरे राजांना सांगतात की राजा, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। कोंढाण्याच्या स्वारीमध्ये तान्हाने आपल्या प्राणांचं बलिदान दिलं म्हणून गड आला, पण सिंह गेला, म्हणून त्या गडाचं नाव सिंहगड ठेवण्यात आलं, याला प्रतिज्ञा म्हणतात। आजही प्रतिज्ञेला ज्यांच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते, आजही प्रतिज्ञेचं नाव आलं की भीष्माचार्यांचं नावच समोर येतं। विश्व
केला खरा धनुर्धरा रक्षिले. प्रतिज्ञा कुणी करावी? सामान्य माणसाच्या प्रतिज्ञेला मोल नाही. शास्त्रामध्ये प्रतिज्ञेचे 5 प्रकार सांगितले: स्वार्थ, अर्थ, अनर्थ, परार्थ आणि परमार्थ. प्रतिज्ञा करायची असेल तर अर्थमूलक करू नका, अनर्थमूलक करू नका, स्वार्थमूलक करू नका. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा परार्थाची करा, प्रतिज्ञा परमार्थाची करा. विठ्ठल 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 हरी विठ्ठल प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा स्वार्थमूलक करू नका. स्वार्थमूलक प्रतिज्ञा केली होती कौरवांनी. सूच्यमग्रे दास्यामे विना युद्धेन केशवा, दुर्योधनाची प्रतिज्ञा होती. सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन काय माती सुद्धा मी विना युद्धाशिवाय देणार नाही. परिणामी सगळ्या कौरव कुळाचा नाश झाला. याला स्वार्थमूलक प्रतिज्ञा म्हणतात. प्रतिज्ञा अर्थमूलक करू नका. आज ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्याचे काय परिणाम भोगावे लागतात. ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्यांना जाऊन भेटा. त्याला अर्थमूलक प्रतिज्ञा म्हणतात. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा अनर्थमूलक करू नका. अरे राहतात हिंदुस्थान मध्ये पण भारत माता की जय असं म्हणणार नाही. विचार करा महाराज, या भारत देशाचा इतिहास काही लुंग्या सुंग्याने लिहिला नाही. या देशाचा इतिहास लिहिलाय शहिराच्या तापाने, घोड्यांच्या तापाने, सह्याद्रीच्या साक्षीने, हिमालयाच्या कृपेने, मा जगदंबेच्या अस्मितेने, ज्ञानोबा तुकोबारायांच्या पुण्याईने, छत्रपती शिवरायांच्या मावळ्याच्या रक्ताच्या थेंबाने आणि तमाम वारकरी संप्रदायातील वारकऱ्याच्या प्रेरणेने हा भगवा फडकतोय. ही आमची मिराजदारी, हे वैभव आम्ही निर्माण केले. यह अमर भूमि है, समर भूमि है, वीरों की भूमि है, शूरों की भूमि है, राणा की भूमि है, शिवा की भूमि है, लक्ष्मी की भूमि है, पद्मी की भूमि है. यह सरदार की भूमि है, किरदार की भूमि है, यह साधु की भूमि है, संतों की भूमि है, यह हिंदू की भूमि है, हिंदुस्तान की भूमि है. और हिंदुस्तान में रहना हो तो कुछ हिंदू की तो सुनना ही पड़ेगा. जय जय श्री राम, वंदे मातरम और भारत माता की जय तो कहना ही पडेगा. पण भारतामध्ये राहून जर भारत माता की जय असं म्हणत नाहीत, परिणामी काय त्यांना परिणाम भोगावे लागतात. मला वाटतं या बाबतीत मी न बोललेलंच बरं. याला अनर्थमूलक प्रतिज्ञा म्हणतात. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा परार्थाची करा. सेवितो हा रस वाटितो अनेका, या रे हो नका रानभरी, किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही. याला परार्थाची प्रतिज्ञा म्हणतात. प्रतिज्ञेचा विषय निघाला म्हणून सांगते. या भारत देशाच्या इतिहासामध्ये, स्वराज्याच्या इतिहासामध्ये ज्या प्रतिज्ञेचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावं आणि लिहिलंय, ज्याला स्वराज्याच्या इतिहासामध्ये स्वराज्याची प्रतिज्ञा म्हणतात. छत्रपती शिवरायांवरती मासाहेब जिजाऊंनी पाळण्यापासून संस्कार केले, बालपणापासून संस्कार केले. मातीचे हत्ती दिले, मातीचे उंट दिले, मातीचेच गड किल्ले करून दिले. आणि बघता बघता छत्रपती शिवराय 15 वर्षाचे झाले. दादोजी कोंडदेवांच्या समवेत मावळच्या दऱ्या खोऱ्यामध्ये फिरत असताना एक एक मावळ्याचा मुलगा छत्रपती शिवरायांचा मित्र होऊ लागला. राजांच्या स्वरामध्ये सामील झालेली ही मावळ्यांची पोरं काही जहागीरदारांची मुलं नव्हती महाराज. कष्टकरी, कामकरी, शेतकऱ्याची उघडी नागडी शेंबडी पोरं होती. राजांनी त्यांच्या हातातलं टिकाव खरं फेकून दिलं, त्यांच्या हातामध्ये ढाल समशेर दिली. ती पोरं विचारायची, राज काय करायचं, काय नाही, खायचं प्यायचं, मस्त आराम करायचा. स्वराज्याकडे जो वाकड्या दृष्टीने पाहत असेल आणि आया बहिणींच्या इज्जतीला जो हात घालत असेल ना, असा दिसेल तो कापायचा. असं होय राज. जंगलाच्या दाट झाडीमध्ये सगळ्यांच्या नजरा चुकून राजांनी त्या मावळ्यांच्या पोरांना युद्धाचं प्रशिक्षण दिलं. आणि एक दिवस ही सगळी मंडळी रोहिडेश्वरावरती जमली. यामध्ये तानाजी मालुसरे होते, सूर्याजी मालुसरे होते, येसाजी कंक होते, दादाजी नरसप्रभू होते आणि बाजी पासलकर यांच्या सारखे वृद्ध सुद्धा होते. ही सगळी मंडळी रोहिडेश्वरावरती जमली
पिंडी भोवती सगळ्यांनी हातामध्ये बेल भंडारा उचलला. पिंडीवरती वाहणार राजांनी सांगितलं थांबा वीरांनो, पुन्हा एकदा विचार करा. स्वराज्यासाठी सुलतानाशी टक्कर देणं हे कार्य सोपं नव्हे, प्रसंगी प्राण जाण्याची सुद्धा भीती आहे. त्यावेळी तान्हाजी मालुसरे कराडला, राजा शेळी म्हणून जगणं आता आम्हाला मान्य नाही, इथून पुढे जीवन जगू तर वाघाचं जीवन जगू. राजांनी आपल्या म्यानातली तलवार काढली, स्वतःचं बोट कापून रक्ताचा अभिषेक त्या रोहिडेश्वराच्या पिंडीवरती केला, ज्याला या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वराज्याच्या इतिहासामध्ये स्वराज्याची प्रतिज्ञा आणि स्वराज्याची शपथ म्हणतात. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक दिला. सगळ्यांनी हातामध्ये बेल भंडारा उचलला आणि एकच सिंहगर्जना त्या ठिकाणी झाली. हर हर महादेव, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. ती सिंहगर्जना सह्याद्रीच्या साऱ्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमली. त्या गर्जनेने सह्याद्री आनंदाने डोलायला लागला. पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा दमदमून गेले. आळंदीमध्ये ज्ञानोबारांची समाधी आनंदाने डोलायला लागली. आणि देहुराच्या राऊळामध्ये तुकोबारांनी गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, रामकृष्ण हरीच्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचायला सुरुवात केली. कारण प्रारंभ क्रांतीचा होता. ही जी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रतिज्ञा झाली तिला स्वराज्याची प्रतिज्ञा म्हणा, जी परार्थाची प्रतिज्ञा होती. आता पाचवा शेवटचा मुद्दा चिंतना करता घ्या. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा परमार्थाची करा. माझ्या माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा प्रतिज्ञा केली, तरी अवधान ऐकली दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, किंवा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. आणि त्याच संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचं ज्यांना कळस मानलं गेलं ते श्री संत तुकोबाराय परमार्थाची प्रतिज्ञा करतात. सेवेला घेतलेल्या अभंगाची घेईन मी जन्म जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म याच साठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी 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 देवा, घेईन जन्म, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. हे तुझी चरण सेवा सदावया, तुझी चरण सेवा सदावया, हरी तुझी चरण सेवा सदावया, हरि नाम कीर्तन कीर्तन संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन कीर्तन संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन संतांचे घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुकोबाराय सांगतात की देवा मी जन्म घेईन, मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. पण पहिली शंका अशी निर्माण होते, तुकोबाराय तुम्ही जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात, पण तुम्हाला जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आहे का? त्या बाबतीत शास्त्राने 3 वर्गाचं चिंतन केलंय, अनिच्छा, परेच्छा आणि स्वइच्छा. काहींना येण्याचं स्वातंत्र्य नसतं पण जाण्याचं स्वातंत्र्य असतं, त्याला देव म्हणतात. देवाला येत असताना यायचं स्वातंत्र्य नाही, त्याला येण्यासाठी अगोदर आणावं लागतं, बोलवावं लागतं.
आल्यानंतर त्याच्या इच्छेने निघून जाईल तो भाग वेगळा असेल. आला नावा रूपा तुका आणि येला रूपा बळे करुणी करे हरिदास करुणी खरे हरिदास करुणी खरे हरिदास येला रूपा बळे करुणी खरे हरिदासी करुणी खरे हरिदासी करुणी खरे हरिदास खरे हरिदासी आणि येला रूपा बळे करुणी खरे हरिदास करुणी खरे हरिदासी करुणी खरे हरिदास करुणे खरे हरिदासी हो खरे हरिदासी करुणे खरे हरिदासी. गुरुजी मला असं वाटतं की मी आळंदीतच कीर्तन करते. या वर्षीची वारी माऊलींनी करून घेतली आणि कीर्तनही माऊलींनी करून घेतलं. ते नसेल आळंदीत झालं, पण आपल्या या गावामध्ये मला असं वाटतं की आळंदी आणि पंढरी एकाच वेळी अवतरली असावी आणि आहे. आज आणि नव्हे कालपासून काल्यापर्यंत आपल्या प्रत्येक कीर्तनामध्ये पांडुरंग हा नाचणारच आहे. विठ्ठल विठ्ठल देवाला बोलवावं लागतं, त्याच्या इच्छेने तो निघून जातो. ज्याला येण्याचं स्वातंत्र्य नाही पण जाण्याचं स्वातंत्र्य आहे. काहींना इच्छा नसताना यावंच लागतं आणि इच्छा नसतानाही मरावंच लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी झठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मायावी नित्य व्हावे फजित, हे तुमच्या आमच्या बाबतीत आहे. पण साधू संतांच्या बाबतीत तसं नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. मला महाराजांना वेळेत पोहोचत करायचंय. इथे प्रचंड उत्साह मलाही आहे, पण प्रमाणावर जर प्रमाण झाले तर पहाटचे 4 वाजले तर याची शाश्वती मी घेऊ नाही शकत. साधू संतांना येण्या जाण्याचं स्वातंत्र्य आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे. येण्या जाण्याचं स्वातंत्र्य अरे म्हणून तर प्रतिज्ञा करतात. म्हणजे तुकोबारांना प्रतिज्ञा करण्याचं स्वातंत्र्य, जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. बरं तुकोबाराय प्रतिज्ञा तुम्ही का केली? घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, मला तुझ्या चरणांची देवा सेवा करायची. पण भगवंताच्या चरण सेवा नेमकी कोणत्या प्रकारची? असं काय केलं की ती सेवा भगवंताच्या चरणी रुजू होईल? अभंगाचं 2रं चरण. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन नाम कीर्तन संतांचे पूजन. हे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. नाम कीर्तन संतांचे पूजन नाम कीर्तन संतांचे वाजवा टाळी एकदा जोरदार. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. पहिली सेवा सांगितली हरिनाम कीर्तन. हरिनाम कीर्तन म्हणजे नेमकं काय? वारकरी संप्रदायाला कीर्तन या अनुषंगाने अनन्यसाधारण महत्व दिले. वारकरी संप्रदायाने कीर्तन भक्ती स्वीकारली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे कीर्तन म्हणजे नेमकं काय? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा
विशद उदंड गाती सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जेथे नामची नाही पापाचे ऐसे केले. हे कीर्तन कीर्तन म्हणजे नेमकं काय? कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. लीला कीर्तन, हरी कीर्तन, गुण कीर्तन. आपल्याला या ठिकाणी हरी कीर्तन या संबंधाने विचार करायचा. आजही भगवंताला जर त्याचा कोणी पत्ता विचारला तर तो भगवान परमात्मा सांगतो नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रव मद्भक्त यत्र गायंती तष्ट माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा देते नारदा मी उभा देते कोणी म्हणेल देवा तू वैकुंठात राहतो. देव म्हणतो की माझं वैकुंठ हे घर आहे पण वैकुंठ हा माझा जुना पत्ता आहे. हल्ली मी भक्ताच्या घरी निवास करतोय. जनाबाईंचा एक प्रसिद्ध अभंग आहे. आपल्या रोजच्याच पाठातला असल्यामुळे त्याच्या अर्थोत्पत्तीकडे आपण लक्ष देत नाही. बाळांनो जरा शांत बसा. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर निष्ठावंत वारकऱ्याचे 2 नियम आहेत. एक चंद्रभागे स्नान, दुसरं विदितो हरिकथा. जो सच्चा वारकरी असतो तो गेल्या गेल्या दर्शनाच्या बारीत घुसत नाही. कारण वारकऱ्याला माहिती एकादशीच्या दिवशी देव मंदिरात नसतो तर देव हा कीर्तनात असतो. निष्ठावान वारकऱ्याला माहिती एकादशीच्या दिवशी देव मंदिरात नसतो. देव कुठं असतो? हा, देव कीर्तनात असतो. म्हणून तर मुख्यमंत्री मंदिरात असतो. तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तैसी समचरणाची शोभा तैसी समचरणाची शोभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तैसी समचरणाची शोभा तैसी समचरणाची शोभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तैसी तेथे समचरणाची शोभा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा. आणि मग कबीर महाराजांना सांगावं लागतं अरे सुटलं की आता कुठपर्यंत नाचतो. कीर्तन ही कीर्तनाची मस्ती, ही ताकद कीर्तनाची. आता बोला कीर्तनाची व्याख्या ती काय असेल. आणि या कीर्तन भक्तीमध्ये आजही पहा तुम्ही कीर्तनामध्ये जी वाद्य वाजवली जातात लावणी मृदंग श्रुती टाळी घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आजही पहा तुम्ही फड परंपरेने ही कीर्तन परंपरा सांभाळली वारकरी संप्रदायाची. आजही कीर्तनामध्ये वाजवली जाणारी वाद्य ही सात्विक आहेत. टाळ सात्विक आहे, विना सात्विक आहे, पखवाज सात्विक आहे. काही वाद्य ही राजस आहेत, काही तामस आहेत आणि काही सात्विक आहेत. म्हणून पहा तुम्ही टाळ पखवाज विना ही सात्विक वाद्य आहेत. पेटी आणि तबला ही राजस वाद्य आहेत आणि ढोलकीन तुंतुन ही तामसू, त्यामध्ये तमोगुणाचा प्रादुर्भाव. आजही पहा तुम्ही टाळ पखवाज विना वाजू लागलं की माणसं डोलू लागतात. माणसं डोलू लागतात. मी दगडाच्या बाबतीत बोलत नाही गुरुजी. टाळ पखवाज विना वाजू लागला की माणसं डोलू लागतात. ढोलकीन तुंतुन वाजू लागलं की माणसं डोलत नाही तर शिट्ट्या वाजू लागतात. कारण त्यामध्ये तमोगुणाचा प्रादुर्भाव आहे. पण हे हरी कीर्तन आहे. या कीर्तनाची मर्यादा नाथ महाराजांनी सांगितली. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवरा. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंग हरी रूप होया अंग हरी रूप. फक्त
नाही, बदाडणं म्हणजे वाजवणं नाही, किंचाळणं म्हणजे गायन नाही, याही पलीकडे ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. जोपर्यंत कीर्तनामध्ये सासू जावयाच्या गोष्टी संपत नाहीत तोपर्यंत कीर्तनाला चांगले दिवस येऊ शकत नाहीत. अतिशय खालच्या थराला जाऊन बाष्कल विनोद करणे म्हणजे ही कीर्तनाची परंपराच कुठेतरी लोप पावत जाणे. कीर्तन ही भक्ती वारकरी संप्रदायाने जोपासली, याला हरी कीर्तन म्हणतात. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, देव सारावे परते संत पूजावे आरते. देवते संत निमित्त त्या मात्र प्रतिमा. देवाईपेक्षा साधू संतांना वारकरी संप्रदायामध्ये का महत्व दिले? वारकरी संप्रदायाला फक्त संतांमुळे महत्व आलं म्हणून संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी, महाद्वारामध्ये लोटांगण घालील, माझा सर्वस्वी अहंकार नाहीसा होईल आणि ही जी सेवा केली ही फक्त तुझ्या चरणावरती मला अर्पित करायची. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताच्या चरणाला अत्यंत महत्व दिले. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, चरणाला अत्यंत महत्व दिले. भगवंताचं मुख अत्यंत सुंदर आहे पण त्याही पेक्षा त्याचे चरण अत्यंत कोमल आहेत. ऐका, आपल्या महाराष्ट्रातून काही लोक ट्रिपसाठी द्वारिकेला गेले. तिथं गेल्याच्या नंतर ट्रिप मालकाने सांगितलं, हे पहा, हे का आपलं महाराष्ट्र नाही, इथं मंदिर टाइमात उघडतात, टाइमात बंद होतात. बरोबर दुपारी 12 वाजता इथले मंदिर बंद होतात. तुम्हाला दर्शन घ्यायचंय ना, 15 मिनिटं अगोदर या, देवही पाहणं होईल आणि दर्शनही होईल. त्या ट्रिप मालकाने सांगितलं, पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, आपण टाइमात कुठेच पोहोचत नाही. ते लोक मंदिरात पोहोचले, आता फिरत फिरत फोटो काढत, सेल्फी काढत मंदिरात जाण्यासाठी उशीर झाला. 12:05 पोहोचले. तिथं गेल्याच्या नंतर पडदा लावलेला होता. त्या पुजाऱ्यांनी सांगितलं, अभी भगवान का भोग लग चुका है, भगवान विश्राम कर रहे हैं. हे म्हणे, अहो काही पण करा, 5 मिनिटं तर जास्त झालेत, खूप दूरवरून आलो आम्ही, महाराष्ट्रातून आलो तर आम्हाला दर्शन करायचं, असं करू नका, उद्या आम्ही आमच्या गावी परत जाणार आहोत. ते म्हणे, हे 5 मिनिटं जास्त झालेत, हे नियमांच्या विरुद्ध आहे. भगवान का भोग लग चुका है, भगवान विश्राम कर रहे हैं, आप 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, बाद में आना. तिकडे मंदिरात जाण्याच्या वेळा असतात. हे म्हणे, का हो, असं कोणतं जे देव आहे 12 वाजता जेवण करून जे झोपतो 4 वाजता चहा प्यायलाच उठतो, असं कुठं देव असतो का? अहो, आमच्या पंढरपुरातला पांडुरंग पहा, 24 तास भक्तांसाठी उभाच आहे, मोकळाच आहे. त्या पुजाऱ्याने सांगितले, पंढरपुर में भगवान खड़ा है भक्तों के लिए, लेकिन यहाँ द्वारिका में वह द्वारकाधीश है, वो यहाँ के राजा है. जैसी मनमानी होगी वैसा करेंगे, 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, आएंगे वरना आएंगे नाही. त्याचा कोण मालक आहे का? तिथं तो तिथला राजा आहे, तो द्वारिकाधीश आहे. तिथं फक्त त्याच्याच इच्छेने सगळी सत्ता हलते. त्याच्या इच्छेत असेल, त्याच्या मनात असेल तर उठेल आणि दर्शन द्यायसाठी येईल. शेवटी पुजाऱ्यांचं ऐकलं. 4च्या नंतर ती मंडळी तिथं पुन्हा दर्शनासाठी गेली. पडदा बाजूला केला गेला. भगवान परमात्म्याचा पुन्हा अभिषेक झाला आणि चरण अभिषेक होत असताना आपल्या महाराष्ट्रातली मंडळी तिथं दर्शन घेण्यासाठी होती. त्या पुजारांनी भगवंताच्या चरणावरती फक्त एक तुळशीचं पान वाहिलं. आपल्या महाराष्ट्रातल्या मंडळींनी अशी बचकभर पानं घेतली, चरणावरती टाकणार. त्या पुजाऱ्याने हात लावला. म्हटले, आणखी पान वाहू नका, मी एक पान वाहिलं ना बस झालं. म्हणे, आणखी का व्हायची नाही, आमच्या पांडुरंगाच्या पायावरती तर ढिगाऱ्याचे ढिगारे पडतात तुळशीचे. म्हणे, तिकडे वाहत असतील, पण भगवंताच्या चरणावरती आम्ही एकच तुलसीपत्र वाहतो. आणखी जर तुलसीपत्र तुम्ही टाकले तर भगवंताच्या चरणाला ती रुतण्याची शक्यता आहे. एवढे भगवंताचे चरण नाजूक आहेत. किती चरण नाजूक आहेत. एक मुक्तकेशी नावाची गणिका होती. सौंदर्याचा अभिमान झाला, पंढरपूर क्षेत्री गेली. भगवंताचं ते स्वरूप पाहून बेभान झाली. भगवंताच्या त्या स्वरूपाकडे पाहते, स्वतःच्या स्वरूपाकडे पाहते. हा सुंदर दिसतो बाई, पण माझ्या इतका कोमल असेल का? मनामध्ये शंका निर्माण झाली. भगवंताच्या चरण दर्शन करत असताना फक्त नखाचा स्पर्श भगवंताच्या चरणाला झाला. आजही भगवंताच्या चरणाला ते नख रुतलेलं, त्याचं खड्ड पडले. एवढे ज्याचे चरण सुकुमार आहेत. वारकरी संप्रदायाने का चरणांना महत्व दिले? पुणे हरिनाम कीर्तन
संतांचं केलेलं पूजन आणि महाद्वारामध्ये घातलेलं लोटांगण हीच भगवंताची चरण सेवा. विठ्ठल विठ्ठल एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मातृवर्ग पितृवर्ग बालवृद्ध एकदा हात वरती घ्या. मी आतापर्यंत म्हटलं तुम्हाला भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, नाही म्हटलं त्रास नाही ना दिला. एकदा हात वरती घ्या. जमेल का? मी जास्त वेळ घेणार नाही. हे पहा, सर्वांनी घेतले तिकडे. कशाची सायास करणार नाही. होईन उदास सर्व भावे. आनंदी निर्भर असो भलते ठाई. सुख दुःखा नाही चाड अम्मा. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. साधकाची जी अवस्था असते याला सुख आणि दुःख, मान आणि अपमान यातला फरकच कळत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं तरी मला त्याचं काहीच वाटत नाही. कुणी वेड्या तुक्या म्हटलं मला त्याचा अपमान वाटत नाही. घोड्यावरती बसून महाराजांची दिंड काढली याचही महाराजांना अवघड वाटलं नाही, वाईट वाटलं नाही. याला म्हणतात आनंदी निर्भर असो भलते टाही. सुख दुःखा नाही चाड आम्हा. तुकोबाराय जन्म घेऊन सगळ्यांना मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असते, पण तुम्ही जन्म घेणं माझी चरण सेवा प्राप्त करण्यासाठी काय इच्छा व्यक्त करतात? माझ्या चरणाची सेवा प्राप्त करण्यासाठी का प्रतिज्ञा करतात? अहो, मोक्षाच्या पुढच्या अवस्था तुम्हाला प्राप्त झाली. तुका म्हणे मुक्ती परी नीली नोवरी. आता दिवसचारी खेळी मिळी. किंवा तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. एवढी तुमची अवस्था, एवढा तुमचा अधिकार असताना पुन्हा तुम्ही जन्म घेण्याची प्रतिज्ञा का करतात? तुकोबाराय सांगतात की मोक्ष मोक्ष मोक्ष. ते मोक्ष प्राप्त करण्यासाठी सगळ्या जगाची धाव असते. त्या मोक्षाला तर आम्ही आमच्या घरी काम करण्यासाठी मोक्षा मगर कमारी दासी. मोक्षा मगर कमारी दासी. मोक्षा मगर कमारी दासी. मोक्षा मगर कमारी दासी. सांगू ऐसे तो कमरे. होय सांगू ऐसे तुका मन. हरि नाम कीर्तन संताचे पूजन. हरि नाम कीर्तन संताचे पूजन. होय सांगू ऐसे तुका मन. होय सांगू ऐसे हरि नाम कीर्तन संताचे पूजन. कीर्तन संताचे पूजन. घालो लोटांगण महाद्वारे. महाद्वारे महाद्वारे महाद्वारे. गालला डांगण महाद्वारी. गालो डांगण महाद्वारी महाद्वारी. गम बम गम गरे सा रे सा सा रे सा सा रे सा सा रे गा रे गा. बम गम गरे सा बम गम गरे सा बम गम गरे सा. ग ग मम द द नि सा 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 सा सा. घालो टांगण महाद्वारे.
घालू लोटंगण थोडा डबल वाट हे घालू लोटांगण महाद्वार हे गालो गालो हे गालो हे घालू 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 लोटंगण वा वा महाद्वार घालू घालू लोटंगणरा महाना घालू लोटंगण महाद्वारी घालू लोटंगण महाद्वारी हरिनाम कीर्तन घालू लोटांगण महाद्वारे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजी वारेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद.